सर्व जेवढे कमळाचे चिन्ह होते 100% त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. 74 पैकी 47 आमच्या ठिकाणी आहेत. बाकी शिवसेनेचे आहेत, राष्ट्रवादीचेही आहेत. धुळ्याला सुद्धा त्या ठिकाणी 50 धुळ्याची परिस्थिती अशी आहे की 19-20 नगरसेवक सर्व भागाच्या निवडून येतात. तिथे काही सोडवणं चालत नाही. एक 3-4 ठिकाणी सोडले तर जवळपास 24-25 ठिकाणी महापौर हा महायुतीचा होणार आहे. भाजपचे त्याच्यामध्ये खूप जास्त होणार आहे. आपण बघितलेलं आहे. त्यामुळे हे उत्तर महाराष्ट्रामध्ये असेल, जळगाव असेल, धुळे असेल, नाशिक, अहिल्यानगर आणि मालेगाव येतो. पण मालेगावमध्ये आपल्याला परिस्थिती माहिती आहे. म्हणून 4 ठिकाणी मी कॉन्सर्ट केलेलं होतं. 4ही ठिकाणी महायुती सत्ता आलेली आहे. जळगावला आपली महायुती होती, नगरला त्या ठिकाणी युती होती आणि नाशिक आणि धुळे मी त्या ठिकाणी 16 लढले होतो. 4ही ठिकाणी मोठ्या मताधिक्याने खूप मोठ्या संख्येत आमचे उमेदवार नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. जळगावला माहिती आहे आमच्या युतीमध्ये आम्ही 46-27 जागा घेतलेल्या होत्या. त्या सर्वच्या सर्व जेवढे कमळाचे चिन्ह होते 100% त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. 74 पैकी 47 आमच्या त्या ठिकाणी आहेत. बाकी शिवसेनेचे आहेत, राष्ट्रवादीचेही आहेत. धुळ्याला सुद्धा त्या ठिकाणी 50 धुळ्याची परिस्थिती अशी आहे की 19-20 नगरसेवक सर्व भागाच्या निवडून येतात. तिथे काही सोडवणं चालत नाही. पण 54 जागा उभ्या होत्या. 54 पैकी 50 जागा धुळ्यामध्ये कमळाच्या फुलावर आमचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. 54 ठिकाणी. म्हणून मला असं वाटतं की एकतर्फी सगळा निर्णय मतदारांनी कौल आपला उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दिलेला आहे. नगरला सुद्धा 27 आणि 25 52 जागा 64 पैकी या महायुतीच्या त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. आणि म्हणून सगळा बोलबाला उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचाच आहे. नाशिकला आपण बघितलं असेल, सर्वात लक्ष नाशिककडे होतं. या ठिकाणी 74 पैकी 75 पैकी या ठिकाणी 122 पैकी थोडी गल्लत होती जळगाव, तर 122 पैकी आम्ही 118 जागा लढलेलो होतो. 4 जागा आम्ही सोड दिलेल्या होत्या. तिथे काही उमेदवार फारसा उपयोग नव्हता आणि म्हणून 118 जागा आम्ही लढलो. त्यापैकी 72 जागा आणि भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेल्या. आम्ही या ठिकाणी वेगवेगळे लढलो. शिंदे सेना आणि अजितदादा हे एकत्र लढले. आम्ही स्वतंत्र त्या ठिकाणी लढलेलो होतो. काही कारणामुळे जागेच्या वाटपावरून फिसकटलेली होती. पण या ठिकाणी एकतर्फी 72 जागा आम्ही या ठिकाणी जिंकलेलो आहोत. म्हणून उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वच महापालिका मी एक हाती त्या जागामध्ये घेतलेल्या. आपण गटनेत्यांसंदर्भात काही आज गटनेत्यांच्या संदर्भामध्ये कमिशनर ऑफिसला रजिस्ट्रेशन करायचं असतं. म्हणून आज जळगाव होतं, या ठिकाणी नाशिक आहे, अहिल्यानगर आहे. या ठिकाणचे रजिस्ट्रेशन गट आम्ही या ठिकाणी केलेले आहेत. गटप्रमुख जे आहेत ते आम्ही नेमलेले आहेत. धुळेच्या बाबतीमध्ये आमच्या एका नगरसेवकाची बहीण एक्सपायर झाली आणि दुसऱ्याला अटॅक आलेला आहे पॅरालिसिसचा. त्यामुळे आजच्या ते शक्य नव्हतं म्हणून आम्ही 2 दिवस उशिरा नाही तर आम्ही एकत्रितपणे सगळे पुन्हा उत्तर महाराष्ट्र आज नोंदणी करणार होतो. पण धुळ्यात 2 दिवसांनी पुन्हा या ठिकाणी येऊन तर त्या ठिकाणी सगळ्या नगरसेवकांना हजर ठेवावं लागतं. या ठिकाणी येतील आणि गट स्थापन करतात. भाऊ, कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेने भाजपला बाजूला ठेवून सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केलेली आहे. याकडे कसं वाटतं? नाही, मला वाटतं या बाबतीमध्ये मला दुपट्टी अधिकृत पाहिजे नाही. त्यांनी दिल्लीहून सरळ विचारून किंवा आपण बघतात केवढी गर्दी एअर शोच्या बाबतीमध्ये तिथे असेल किंवा इथे असेल सुद्धा मला संध मिळालेली नाही. तशी त्या बाबतीमध्ये मी माहिती घेतो. पण माननीय मुख्यमंत्री महोदय परदेशामध्ये आपल्याला माहिती आहे, बाहेर देशामध्ये आहे, ते लक्ष ठेवून परिस्थितीवर मला वाटतं ते आल्यावर त्या ठिकाणी सगळे बोलतील नेते शिंदेसाहेब आहेत, ते मुख्यमंत्री महोदय असतील, काही ठिकाणी दादा असतील, त्या ठिकाणी एकत्रित बसून निर्णय करतील. डॉक्टर श्रीकांत शिंदे या सगळ्या संदर्भात म्हणाले मनसेने पाठिंबा दिलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला तर बरं होईल आणि सगळे मिळून सत्ता स्थापन करू असं ते म्हणतात. त्यांचं काय म्हणणं आहे मला माहीत नाही. पण मी पुन्हा सांगेन त्या ठिकाणी मला वाटतं मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब बसून निर्णय करतील. काल परवा संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला होता आपला याच कार्यालयातला. या सगळ्या व्हिडिओमधून एक आपल्यावर टीका करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. ह्या व्हिडिओमध्ये मला वाटतं संजय राऊतांना तरी काम राहिलेलं नाही. तुम्ही बघितलं असेल त्यांची परिस्थिती काय झालेली आहे. आणि तुम्हाला आठवतं का मी 10 वेळा बोललो असेल तुमच्यासमोर, ज्या सभेतही बोललो की उभाठाने एखादी महापालिका सांगावी की त्या ठिकाणी आमचा महापौर होतोय. खोटं ठरलं का? एकाने सांगावी. मी तुम्हाला 10 पहिल्या मोजून दाखवल्या होत्या. मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, त्या ठिकाणी पुणे असेल,
पिंपरी चिंचवड असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, तर बाकीचं जाऊ द्या. पण तुम्ही या ठिकाणी सुद्धा सांगा 10 पैकी 15 पैकी तुम्ही एका ठिकाणी तुमचा महापौर आणतायत हे तत्व आता खरं ठरलं. कुठे नाही किड्यासारखे ते दगडासारखे तांदळातल्या खड्यासारखे त्यांना सगळे बाहेर टाकलेलं आहे. म्हणजे बोडबोड करणाऱ्यांचं कोणी या ठिकाणी ऐकत नाही. हे सगळे बोलबच्चे नाहीत, सगळे बाजूला झालेले आहेत. आज राज्यामध्ये 29 महापालिका आहेत, त्यापैकी 23-24 ठिकाणी महापौर हा भाजपचा होणार आहे. आपण बघतात व 2-3 ठिकाणी सोडलं, भिवंडी सारखं असेल, मालेगाव सारखं असेल, कोल्हापूरला थोडी ओळख चाललेली मला वाटतं, परभणीत असेल, एक 3-4 ठिकाणी सोडले तर जवळपास 24-25 ठिकाणी महापौर हा महायुतीचा होणार आहे. भाजपचे त्याच्यामध्ये खूप जास्त होणार आहे, हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे हे काय यांना ते अस्वस्थ झालेले आहेत. पण याच्या हिंमतीची दाद द्यावी लागेल. काय हो, मेरी टांग उपर, यांची टांग उपरच असते. चाललंय त्यांचं परत रडगाणं. पण यांनी पुन्हा राऊतने सगळ्या शिवसेनेचा म्हणजे उभा त्यांचा सत्यानाश केलेला आहे. आता किती बडबड केली तर सगळ्या निवडणुका पुन्हा जिल्हा परिषद आहे, त्याला तिथे सांगेल की एखादी जिल्हा परिषद काढून दाखवा. एवढी बडबड जर त्यांनी लोकांमध्ये करून गेली, संपर्क केला, भेटले, तर मला वाटतं एखाद दुसऱ्या ठिकाणी त्याच्या हाताला किती लागेल. पण सकाळपासून नुसतं समोरील भोगान बसायचं आणि आपल्या समोर बसायचं आणि काहीतरी राजकारण बडबड करायची, लोक आता यांच्याकडे लक्ष देत नाही. कोणी लक्ष देते. या निकालावरून आपल्या लक्षात आलं असेल तेवढा विक्रमी मतं लोकांनी भारतीय जनता पक्षाला दिले, महायुतीला दिले. पिंपरी चिंचवड बघा, पुणे बघा, आपण त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी काय राहिलं यांचं, काही राहिलं नाही. नागपूर सारखं असेल, या इथेच बघा तुम्ही 2 आकडे तरी पोहोचले, तर काय त्याची अवस्था झालेली आहे. पण बडबड करायची, खोटं बोल, पण नेटाने बोल, पुन्हा पडल्यावर सुद्धा आम्ही सगळ्यात पुढे असं दाखवायचं आणि आपण चालू ठेवतो रोजची बडबड. विरोधकांना अजूनही पचनी पडलेलं नाहीये. विरोधक असं म्हणतायत की संकट मोचक आणि त्यांचे हनुमान यांनी नेमकं 2 दिवसात काय केलं आम्हाला काहीच कळालं नाही, एकदम सगळे मतं फिरले. त्याच्या आधी काय होणार होतं, त्याच्या आधी काय होणार होतं. उगाच त्यांना फाजील आत्मविश्वास होता. आमचे 70 येत आहेत, आमचे 75 येत आहेत, फाजील आत्मविश्वास होता. तेव्हा बघा नाशिककरांचा विश्वास हा भारतीय जनता पक्षावर आहे, देवेंद्रजींवर आहे, मोदीजींवर आहे. त्यांनाही माहिती आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळी सत्ता भाजपची आहे, सगळा देश भाजपमय झालेला आहे. आणि त्यामुळे जनता जनार्दन मतदार हे सगळे आमच्या बरोबरच होते. पण त्यांना खालून असं सांगितलं गेलं की नाही 70, 75, 80 हे आम्हाला रोजच आहे, हे आम्हाला रोजचं आहे. पण आम्हाला माहित होतं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आता आम्ही 80च्या खाली घेणार. आमच्या काही चुका झाल्यात, त्या मान्य केल्या, तुमच्या समोर मान्य केल्यात. त्या चुका जर आमच्या झाल्या नसत्या, आम्ही सगळे जर एक संघ असतो, मी तुम्हाला सांगतो की हा आकडा 95-100 पर्यंतच गेला असता. 95-100 गेलेलाच होता. पण आमच्या लोकांच्या काही चुका झाल्या, त्यामुळे आम्ही सांगतो 20-25 जागा मागे आलो. अन्यथा यांना जे मित्रपक्ष काय बोलू, ते 25-26 पर्यंत आलेले आहेत, तर हे 10च्या ट्रॅक. हो, नाशिकचा गटनेता कोण असतो? सगळ्याच त्या घटनेचा काही एवढा महत्वाचा विषय नाही. आता धुळ्याचं झालंय, जळगावचं ठरलं, नगरचं झालं, सगळ्यांनी तो रजिस्टर करतील का. आता नाशिकचं सगळं सुरू आहे. कुठेतरी चांगला सिनियर कार्यकर्ता असेल तो त्या ठिकाणी त्याची नेमणूक करू. पक्षातलाच असणार आहे की नव्याने आलेला असणार आहे? काय याच्यामध्ये काय नाही, सगळे पक्षाचे जे जातात. नवा याच्यामध्ये माझं नाही कुठे काही. मंत्रिमंडळामध्ये पण आता किती नवीन मंत्री गेलेले आहेत. त्याच्यामुळे इकडे एकदा सगळ्या नद्या महासागरात बुडाल्या की ते सगळं सागरच तयार होतो. त्यात अशी ही वेगळी नदी आहे, समुद्र गेल्यावर पण ही वेगळी नदी आपल्या समोर आलेली असं आपण पुढे म्हणतो. ही गोदावरी आली, ही गंगा आली, थोडं पाण्याचा रंग वेगवेगळा असतो. पण ते समुद्रातल्या एक होतं ना, तुम्ही बघू शकाल का समुद्रामध्ये एकोणती नदीचं पाणी असं नाही होत. हो, एबी फॉर्मवरून जो गोंधळ झाला होता त्यासाठी द्विसदस्यीय चौकशी समिती नेमलीत अशी ही माहिती तसे त्या संदर्भामध्ये सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले आहेत. त्या संदर्भामध्ये सगळा अहवाल मुख्यमंत्री महोदयांकडे जाणार. तर त्या तशा जर आमच्या काही चुका झाल्या नसत्या तर मी तुम्हाला सांगतो आम्ही 100वरच होतो. 100 आम्ही घातले असते. मला सगळी कल्पना आहे नाशिकमधली. ते सगळ्या चुका झाल्या, मग त्यामुळे अपक्ष लोकांना आम्हाला 4 जणांच्या पॅनलला घ्यावं लागलं. 4 जागा पडल्या. एकदा एक पॅनल झालं, एक कमळ झालं 4 ठिकाणी, पण त्याला काही पर्याय नसतो. आपण मागे याला दे, एक कपाटाला दे, एक कुलपाला दे, किल्लीला दे, ते जमत नाही. भाऊ हिंदी में क्या कहेंगे आज? 26 जानेवारी पुन्हा आलेली आहे. आता झेंडावंदन कोणाच्या हस्ते आहे? ते माननीय मुख्यमंत्री ठरवतील. हो. मी मागे म्हटले होते की मित्रपक्ष पण म्हणतायत की गणेश नाशिकचं पालकमंत्री पाहिजे. त्याच्यामध्ये कळत नाही. ते फक्त मी सांगितलं त्यावेळेला की फक्त
प्रॉब्लेम हा रायगडचाच चाललेला आहे. इथे या बाबतीमध्ये कोणाचं दुमत नाहीये, पण आम्ही काही अग्री करत नाही की आम्ही भांडत पण नाहीये. मला आता झेंडावर मुख्यमंत्री सांगतील. भाऊ, मुंबईमध्ये ठाकरे गटाचा एक नगरसेविका फुटलेली आहे आणि ती शिंदे गटात आलेली आहे अशी चर्चा. मुंबईमध्ये ठाकरे गटाची नगरसेविका ही शिंदे गटात आल्याची चर्चा आहे. अजून तर सुरुवात आहे, अजून तर काही झालेलं नाही. बघा पुढे काय काय होतं ते अजून. भाऊ हिंदी काय काय होतं भाऊ हिंदी में क्या कहेंगे भाऊ? आज पार्षदों की मीटिंग हुई है, गठ नेता के चुनाव के बारे में क्या उत्तर कहेंगे? महाराष्ट्र में सभी मतलब जलगांव, भिलिया, नासिक, अहिल्यानगर, 4 महापालिका हमारे लिए महत्वपूर्ण है. चारों जगह महायुति के सरकार वहाँ पर है. पहले भी आप स्वतंत्र लड़े थे, जैसे नासिक में है, दुलिया में है, तो वहाँ पे भी 80% 90% लोग हमारे चुन कर आए. जलगांव में तो 100% लोग हमारे चुन के आए हैं. तो मुझे लगता है कि उत्तर महाराष्ट्र महायुति का बीजेपी का गढ़ है, यह विसिद्ध हो चुका है. और आज गठ नेता हमने चुना है. रजिस्ट्रेशन करना पड़ता है कमिश्नर ऑफिस में आएंगे. सभी जलगांव के सभी पार्षद जो है भूलिया गया, शायद 2 दिन बाद आएंगे. वहाँ थोड़ा प्रॉब्लम हो गया, एक पार्षद को अटैक आ गया, एक की सिस्टर एक्सपायर हो गई, उसके आ नहीं पाए. 2 दिन बाद में वो भी आकर यहाँ पर रजिस्ट्रेशन करेंगे. अभी आपने देखा है कि नासिक का अभी काम शुरू है. सब लोग जाकर कमिश्नर ऑफिस में जाकर घर स्थापित करेंगे. उसके बाद में नगर का भी पूरा काम हो चुका है. जलगांव वाले के वहाँ ऑफिस में बैठे हुए हैं आणि भूलिया 2-3 दिन बाद स्थापित करेगा. स्वीकृत नगरसेवकांसाठीचं लॉबिंग सध्या चर्चेत आहे. आपल्याकडे काय नेमका फॉर्म्युला असणार आहे? कोणाला संकट दिली जाणार आहे? चांगल्या कार्यकर्त्यांना, प्रामाणिक कार्यकर्त्यांना नाही. एकनिष्ठा की आया राम? एकनिष्ठा की आया राम? आराम कसं काय म्हणतात तुम्ही? सगळे तिथे सगळे आमचेच आहेत आता जे आले ते. सकाळी तुम्ही म्हटलं की 10 नगरसेवक इतर पक्षाचे तुमच्या संपर्कामध्ये आहेत. हा नाशिकमध्ये सुद्धा आमच्याकडे सगळीकडे म्हणतात. जळगाव सुद्धा म्हणतात आम्हाला घेऊन टाका. त्यामुळे आता मी सांगणार नाही नावं पक्ष सुद्धा पण आहेत. सगळ्यांना वाटतंय की आता मुख्य प्रवाहामध्ये यावं. आता महापौर आमचा होणार आहे. सगळी सत्ता आमच्याकडेच आहे. कुंभमेळ्यासारखं मोठा एक चांगला उपक्रम म्हणा धार्मिक उत्साह हा आमच्याकडे या ठिकाणी आहे. त्यामुळे सगळ्यांना वाटतं की आपण यामध्ये सामील झालं पाहिजे, आपल्याला काम करायला मिळालं पाहिजे. अनेक नगरसेवक आहेत की त्यांना वाटतं की आम्हाला या पक्षात जायचं आहे. म्हणजे अजून 2च दिवस झाले निकाल लागून अनेक जण इच्छुक आहेत. शिंदेच्या शिवसेनेला सहभागी करून घेणार मुंबईच्या वाटाघाटीमध्ये शिंदेतल्या काही लोकांना त्या शिंदे गटात या ठिकाणी मी वेगळे लढलो. त्यांची मला वाटतं की 25-26 नगरसेवक निवडले, आमचे 72 नगरसेवक निवडून आलेले. तरी पण मला वाटतं इतर ठिकाणी काय काय होतंय तसं तुम्ही म्हणतात ऐकलंय काय जे असेल ते मला वाटतं एकत्रितपणे आमचे दोन्ही नेते जे आहेत ते पासून या संदर्भामध्ये निर्णय करतील. मी या संदर्भामध्ये हा काही समज करतो. भाऊ कल एरोबेटिक शो होने वाला है सर, एरोबेटिक शो होने वाला है कल, इसके लिए किस तरह की काही पक्षांचे नगरसेवक तुमच्या संपर्कामध्ये काही आमदारांच्या संपर्कात असं कळत आहे. थोड्या दिवसात तुम्ही जे मला म्हटलं सांगा आमदार किती झाले आमच्याकडे तर आम्ही ठेवायचे कुठे? 100 137 आमदार तर आमच्याकडेच आहे. त्याला शिल्लक पण आली कोणाची वेळ आलेली आहे. पण आहेत बरेच लोक आहेत की त्यांना असं वाटतच नाही. खरं सांगतो मी आपल्याला एवढं मला वाटतं की आम्ही जर ठरवलं पूर्ण राज्यावर सोबत मी म्हणणार नाही, माहितीवरच आम्ही आहोत. पण अनेक आमदार पण आहेत इतर पक्षामधले की त्यांना त्याचं कुठे कारण आपण बघितलं निकालावर त्यांनाही कळतं की आपलं भविष्य काय. नगरपालिका तुम्ही बघा, कोणत्या दिवसापैकी 50 नगरपालिका सुद्धा तिन्ही पक्षांच्या आघाडीला आलेल्या नाही. आता महापालिका बघा, 3-4 महापालिका सुद्धा 29 पैकी त्यांच्या हातामध्ये लागत नाहीये. काय अवस्था झाली त्यांची? मग अशा पक्षामध्ये कोण राहायला तयार होईल? त्यांचं कोणीच राहिलेलं नाही, कोणी लक्ष देत नाही. काँग्रेसच्या एका नेत्याने पुढे सभा घेतली का? नाही घेतली. शरद पवार साहेबांच्या कुठे नाही आले, आमच्या कुठे सुटल्या तर यायला कुठे सभा घ्यायला कुठेच नाही. पवार साहेब ठीक आहे तर ते घेणार नाही, घेऊ शकत नाही, त्याच्यावर मी म्हणणार नाही. पण खालती दुसऱ्या फळीमध्ये कोण आलं खातं? कोणीच नाही आलं. सध्या खाली कोण आहे? कोणी नेते दिसतच नाही. या सगळ्या परिवाराच्या पार्ट्या आहेत. ठाकरेंकडे पण तुम्ही सांगा, ठाकरे सोडले, उद्धवजी सोडले तर कोण सभा घेणार आहे? समजा 5,000 राजकुमार काय झाले, आदित्यजी. तिसरं कोण नेता आहे की तो सभा लोक ऐकायला येतील? कोणी नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की यांचं कुठलं तर अस्तित्व राहिलेलं नाही. लोकांचा याच्यावर विश्वास राहिलेला नाही, कारण याचं कर्तृत्वच काही नाही. याचं कर्तृत्व